नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. वाशिमच्या घोडबाभूळ परिसरातल्या 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तार यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि यावरनं विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जर काही चूक असेल तर कारवाई करू असं आश्वासन दिलंय. घोडबाभूळ जिल्हा आणि तालुका वाशिम येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधलं उपमुख्यमंत्री महोदय 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा. अध्यक्ष महोदय, हा घोटाळा किंमत जर काढली तर 150 कोटीचा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे की गायरान जमीन ही कुणाला देता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं आपण पालन सगळेजण करत आलोय. अध्यक्ष महोदय, असं असताना एक व्यक्ती योगेश खंडारे नावाची तिथं जिल्हा न्यायालयात त्यांनी मागणी केलेली होती. ती मागणी तिथल्या जिल्हा न्यायालयाने फेटाळली आणि जिल्हा न्यायालयाने ती मागणी फेटाळताना खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि सरकारी जमीन आपली गायरानाची हडप करण्याचा त्याचा इरादा होता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. अध्यक्ष महोदय, आम्ही कुणी नाही, कोर्टाने. अध्यक्ष महोदय, ही जमीन 37 एकर आहे, अक्षरशः वाशिमला लागून आहे. 150 कोटी रुपयाची त्याची किंमत आहे. याच्यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी पदाचा पूर्णपणे दुरुपयोग केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, राज्य शासनाचा निर्णय, सर्व बाबी त्यांच्या समोर असताना एका व्यक्तीला ह्याच्यामध्ये फायदा मिळवून दिलेला आहे. तयार आहे. आपण पाहिलं असेल, आज संपूर्ण विरोधी पक्ष आम्ही वेलमध्ये बसलेलो. ह्याचं कारण एकच आहे की आम्हाला बोलायला दिलं जात नाही. आज महत्वाचा एक घोटाळा स्वतः विरोधी पक्ष नेते साहेबांनी आमच्या हाऊसमध्ये मांडला. त्या घोटाळ्या पुढे काही उत्तर मिळालेलं नाही सरकारकडून. खरं तर त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं आहे, पदमुक्त करणं गरजेचं आहे या कृषी मंत्र्यांना. जे कृषी मंत्री या राज्याच्या शेतकऱ्यांचं ऐकत नाही, जे कृषी मंत्री महिला खासदारांना महिलांना शिवे देतात पण पश्चाताप होत नाही, माफी मागत नाहीत, आणि जे कृषी मंत्री मग टीईटीचा घोटाळा ज्याच्यात चौकशी सुरू असेल किंवा आज जे घोटाळ्याचे कागदपत्र दाखवले त्याच्यात कोर्टाने देखील ताशाने मारून घोटाळा आहे स्पष्ट आपल्या समोर आलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं पाहिजे. या ज्या गायरान जमिनीच्या मुद्द्यावरनं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, नेमका हा सगळा प्रकार काय पाहूया. वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचं हे प्रकरण आहे. 37 एकर जमिनीचा ताबा मिळावा म्हणून याचिका दाखल करण्यात आलेली होती. वाशिम शहराजवळच्या घोडबाभूळ गावातली ही जमीन आहे. संतोष पोफळे आणि श्याम देवळे यांनी ही याचिका केली होती. 22 डिसेंबर 2022ला कोर्टाकडून यावर स्थगिती देण्यात आलेली होती. 2011च्या नियमानुसार जमीन देणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं होतं. तब्बल 150 कोटी रुपयांची ही जमीन असल्याची माहिती आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. किशोर, सत्तारांवर या गायरान जमीन घोटाळ्याचा आता आरोप केला गेलेला आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, हे जी काही जमीन आहे ही अगदी वाशिम शहराला लागून आहे आणि या जमिनीचे जे काही बाजार मूल्य आहे हे करोडोच्या घरात आहे. आणि जो काही ज्या व्यक्तीला ही अब्दुल सत्तारांनी जमीन देण्याचं जे काही पत्र दिलं होतं किंवा त्यांनी आदेश केला होता ते होतं योगेश खंडारे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी जमीन आहे ही आमची वडिलोपार्जित, आमचा याच्यावर ताबा आहे, हा बराच 50-60 वर्षापासून ताबा आहे. मात्र जो काही नियम आहे गायरान जमीन देण्याचा 2011चा 22 जून 2011चा, गायरान जमीन कोणीही एका व्यक्तीच्या नावे करता येत नाही. मात्र असं असतानाही तत्कालीन जे आताचे कृषी मंत्री आहेत तेव्हा ते महसूल राज्यमंत्री होते, त्यांनी हा आदेश पारित केला आणि त्यावर जे श्याम देवडे आहेत याचिकाकर्ते आणि संतोष पोफळे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर हायकोर्टाने स्टे ऑर्डर दिली
आणि येत्या 11 जानेवारी 2023 रोजी जे अमरावती विभागीय आयुक्त, वाशिम जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी म्हणजे एसडीएम आणि तहसीलदार तसेच जे काही योगेश खंडारे यांना जमीन दिली यांना सगळं उत्तर देण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे हा ओपन झालाय आणि अजून काय यामध्ये पुढे काय होते याकडे सर्व वाशिम जिल्ह्याचं लक्ष लागले। अजून बर किशोर, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। दुसरीकडे सिल्लोड महोत्सवावरून देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार आता अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसतायत। महोत्सवासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्यानं कृषी आयुक्तालयात खळबळ माजली आहे। सत्तार यांनी सिल्लोडमध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी या काळात सिल्लोड कृषी कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। कृषी प्रदर्शनासाठी प्रवेशिका खपवण्याचं काम कृषी आयुक्तालयाच्या गळ्यात मारल्याचा आरोप करण्यात येतोय। कृषी मंत्र्यांच्या या फतव्यामुळे संपूर्ण कृषी विभागच वेठीस धरला गेलाय आणि हाच मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये आज उचलून धरला। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जर काही चूक असेल तर कारवाई करू असं आश्वासन दिलंय। सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाला वेठीस धरलंय। मी अधिकाऱ्यांची नावं घेत नाही। अधिकारी म्हणले दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला न विचारता आमचे तिथं फोटो टाकलेले आहेत। आम्हाला त्याच्यामध्ये हे काही माहिती नाही। आम्हाला एवढं माहिती आहे सांस्कृतिक विभागाने काही कार्यक्रम बैल गाडीची म्हणजे स्पर्धा, बैल गाड्यांची स्पर्धा त्याच्याकरता पैसे काही दिलेले आहेत आणि काही कृषी विभागाने कृषी प्रदर्शनाकरता पैसे दिलेले आहेत। ह्या कार्यक्रमाकरता कुठल्याही प्रकारचे पैसे दिले नाहीत। अध्यक्ष महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे। तुम्ही कुठल्या हे प्रवेश पासचा रंग वेगवेगळा छापलेला आहे, त्याच्यामध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्वर लिहिलेलं आहे, तरी ही रक्कम टाकण्याचं सोयीस्कररित्या त्यांनी टाळलेलं आहे। साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5,000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे। हे कशाचं जोखत आहे? हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये। हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता? आणि अध्यक्ष महोदय, हे दोन्ही प्रकरण ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरण आहेत आणि ह्या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे, सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्याच्याशिवाय नाही, कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले आहेत। माझ्यांची हकालपट्टी करता येत नाही ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जो मुद्दा मांडला जरूर त्याची माहिती घेण्यात येईल आणि माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपल्या समोर मांडू आणि सिल्लोड महोत्सवाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्याची गंभीर दखल ही शासन घेईल आणि या संदर्भात जर कुठेही असं चाललं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार करेल। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्यानं कृषी आयुक्तालयात खळबळ माजली आहे। विशेष म्हणजे या वर्गणीसाठी 4 प्रकारची पावती पुस्तकं छापून सर्व जिल्ह्यांमध्ये रवाना देखील करण्यात आलेली आहेत। राज्यातून किमान 5.5 कोटी रुपये गोळा होतील अशा बेतानं ही पावती पुस्तकं छापली गेली आहेत। 5,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंतची ही पावती पुस्तिका छापण्यात आलेली आहे। हा सिल्लोड महोत्सव आहे की वसुली महोत्सव आहे असा प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय, कारण या सिल्लोड महोत्सवासाठी पुस्तिका छापण्याच्या अनुषंगानं आता अधिकाऱ्यांना टार्गेट दिलं गेल्याचं समोर येताना दिसतंय। पुढची महत्वाची बातमी बघूया। विधानसभेचं आजचं कामकाज संपलेलं आहे। उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचं कामकाज सुरू होणार आहे। त्यामुळे कर्नाटक विरोधातला जो ठराव आहे तो आज मांडता येणार नाही असंच दिसतंय। विधानसभेचं आजचं कामकाज संपलेलं आहे। उद्या सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल। त्यामुळे आज कर्नाटक विरोधातला जो ठराव मांडला जाऊ शकेल असं बोललं जात होतं ते सध्या तरी होणार नसल्याचंच दिसतंय।
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचे पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये आज उमटले। राज्य सरकार कर्नाटकच्या विरोधात ठराव मांडणार आहे। उद्या राज्य सरकार हा ठराव आता मांडणार असल्याची माहिती समोर येताना दिसतेय। याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात सांगितलेलं होतं। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे उद्या हा ठराव मांडला जाऊ शकतो। मात्र यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। एकनाथ शिंदेंना दिल्लीत अडवलं नाही आणि त्यांना वेळ मिळाला तर आजच ठराव मांडा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर राज्य सरकारकडून केवळ चालढकल केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेला आहे। तुटत चाललेला आहे, धीर खचत चाललेला आहे, पण आज नाही तर कधीच नाही या एका जिद्दीने आपण जर का उभे राहिलो नाही तर मला वाटतं नुसती ही बडबड, माफ करा करायची हा शब्द असंसदीय होईल, पण बडबड करण्यामध्ये अर्थ नाहीये। जर ठराव करणार असेल तर हाच ठराव झाला पाहिजे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे। कानडीचा अत्याचार हा तिकडे थांबलाच पाहिजे। काय होणार त्यावेळेला तर मी असणारच आहे। माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री येतील नाही येतील, कधी येतील, काय करतील, दिल्लीतनं त्यांना कधी सोडलं जाईल, पुन्हा विमान अर्ध्या वाटेत आल्यानंतर परत बोलवलं गेलं तर आज ठराव मांडला जाईल की नाही मला माहिती नाही, पण हे आपलं सार्वभौम सभागृह आहे। विधिमंडळाने हा ठराव आजच्या आज करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा अशी माझी नम्र विनंती आहे। गेल्या 8-15 दिवसापूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत, खरं त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण दिल्लीत गेलेत। दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का? मी असं मध्ये ऐकलं की काही जणांनी या किंवा खालच्या सभागृहात सांगितलं, असं मी ऐकलं कारण मी तेव्हा उपस्थित नव्हतो, की आम्ही सुद्धा लाट्या खाल्ल्या, तुम्ही काय सांगताय? पण तुम्ही लाट्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता, आता तुम्ही सीमा पार करून दुसरीकडे गेलात आणि तेव्हा लाट्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणं हा असा त्याचा अर्थ होत नाहीये। आपल्याला या विषयामध्ये काही सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याची हिंमत आहे का? कारण ते मुख्यमंत्री जोरात बोलतायत, आमचे मुख्यमंत्री, मी राजकीय बोलत नाही, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी आजपर्यंत या विषयावरती काढलंय का? विरोधी पक्षात आल्यानंतर पेनड्राईव्ह यायला लागतात, अशी एक साधारणतः मला असं वाटतं पद्धत झालेली आहे की जो विरोधी पक्षात असतो त्याच्याकडे पेनड्राईव्ह यायला लागतात। पण हा जो पेनड्राईव्ह आहे, या पेनड्राईव्ह मध्ये मी साधारणतः 70च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच एक फिल्म केलेली आहे, केस फॉर जस्टिस। ती फिल्म मी मुद्दामून आणलेली आहे। या फिल्मचा जो एक उद्देश होता तो उद्देश अत्यंत स्पष्ट आहे। साधारणतः 18व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरत आहे, मग जुन्या पाट्या त्याच्यामध्ये आहेत, जुने काही प्रशासकीय कामकाजाचे कागद जे मराठीमध्ये आहेत, इतर आणखीन काही महिला मंडळ कशी मराठीमध्ये होती, शाळा कशा मराठीमधल्या होत्या। माझी विनंती आहे की हा पेनड्राईव्ह ह्याच्यातली जी फिल्म आहे ती या सभागृहातल्या सदस्यांना तर आपण दाखवावीच, पण दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना ही फिल्म दाखवण्यात यावी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सध्या विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते, त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। विधानसभेचं जे कामकाज आहे ते तहकूब करण्यात आलेलं होतं, स्थगित करण्यात आलेलं होतं। उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेच्या कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। मात्र आता विरोधक हे सभागृहाबाहेर येऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असल्याचं आपण पाहतो आहोत। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती, त्यानंतर मोठा गदारोळ विरोधकांनी केलेला होता। आता सभागृहाच्या बाहेर येऊन देखील विरोधकांकडून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। उदय, विधान भवनाबाहेर विरोधकांकडनं सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, सत्तारांचा राजीनामा मागितला जातोय। आपण थेट दृश्य पाहतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जोरदार निदर्शनं करतायत। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे पायऱ्यांवरती आलेत आणि जोरदार निदर्शने करतायत, घोषणाबाजी करतायत। भूखंड घोटाळ्यामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सभागृहात देखील मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप केलेले, गोंधळ झालेला आहे आणि त्याचाच पडसाद येत विधान भवनाच्या पायऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीचे आमदार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार करताना आपल्याला दिसत। बर,
उदय असेच आमच्या सोबत रहा। आपण ही दृश्य सध्या पाहतो, थेट दृश्य आहेत विधान भवनाच्या बाहेर। जोरदार घोषणाबाजी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून केली जात असल्याचं आपण पाहतो आहोत। अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवार यांनी केलेली आहे। वाशिम मधल्या गायरान जमिनीच्या संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप अजित पवारांनी सभागृहामध्ये अब्दुल सत्तार यांच्यावर केलेले होते। त्यानंतर सिल्लोड महोत्सवाच्या अनुषंगाने देखील असेच आरोप करण्यात आलेले आहेत। कृषी विभागाला कृषी मंत्री वेठीस धरत असल्याचा आरोप देखील अजित पवारांनी यावेळेला केलेला होता। आणि आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर सभागृहाच्या बाहेर येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अधिवेशनामध्ये सीमावादावर आज चर्चा होती। उद्धव ठाकरे म्हणाले की इथे सीमावादावर चर्चा होत असताना मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत। मला वाटतं आजच एवढ्या दिवसानंतर जे कोणी बोलतंय, पहिल्यांदाच मला वाटतं 3 वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील। आणि याच्यामध्ये सीमावादावरती जे आहे ते सरकार खूप गंभीर आहे। सीमावादामध्ये आता मला वाटतं आजच ठराव असेल, त्याचबरोबर चर्चा असेल, विधान परिषदेमध्ये सुरू झालेली आहे। इथेही ती मला वाटतं काही वेळामध्ये सुरू होईल, आज होईल, उद्या होईल, मला माहिती नाही डिटेल्स। पण सीमावादावरती जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय जो आहे तो सरकार जो आहे, सरकार खूप गंभीर आहे याच्यावर। नगरसेवक प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, मात्र ज्यांनी प्रवेश केले त्यांच्यावर आर्थिक आरोप करणं सुरूच आहे। आता जेव्हा त्यांच्याबरोबर लोक होते तेव्हा ते चांगले होते, तेव्हा सोडून गेल्यानंतर लगेच त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत, त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न जे आहेत। आज आमचे लोक जे आहेत हे सक्षम आहेत, हे स्वतःच्या बळावरती निवडून या ठिकाणी आलेले आहेत। आणि जेव्हा बरोबर होते तेव्हा चांगले होते, धुतल्या तांदळासारखे। जेव्हा दुसरीकडे गेले, अरे तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही आहे, तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही। तुम्ही ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी हाताळताय, ज्या प्रकारे रोज उठून बोलताय, लोकांचे दिवस तर सकाळ तर चांगली झाली पाहिजे, मनोरंजन पण नाही, खराब करण्याचं काम जे आहे, स्वतःची तर खराब आहे, दुसऱ्याची पण खराब करण्याचं काम जे आहे। आणि हे लोकांना आवडत नाही, रोजचे रोज आरोप। लोकांना काम पाहिजे आणि काम करण्याचं जे धाडस जे आहे हे सरकार करते, लोकहिताचे निर्णय जे या सरकारने घेतले। आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जातंय, टार्गेट वगैरे कोणाला नाही। आता कोणावरती जर आरोप असतील कुठले तर ते मला वाटतं त्याच्यावरती स्पष्टीकरण हे झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या समोर आल्या पाहिजे। तसाच आरोप राहुल शेवाळेंवर होता, त्यांच्यावर कारवाई नाही, ती महिला मुंबईला येण्यासाठी घाबरते आहे। काल मला वाटतं आपण राहुल शेवाळेंची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल, त्याच्यामध्ये त्यांनी जे सविस्तर उत्तर जे आहे ते पोलिसांनी काय केलेलं आहे त्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे, सरकारची भूमिका काय? सरकारचं म्हणजे जे योग्य आहे तेच होणार आहे। दादा, कोल्हापुरात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन सुरू आहे। बेळगावहून अनेक एकीकरण समितीचे कार्यकर्ते कोल्हापुरात पोहोचलेले आहेत। आपल्या पक्षाचे देखील स्थानिक नेते त्या आंदोलनात सहभागी झालेले आहे। एकूण काय भूमिका असणार आहे बाळासाहेबांची? भूमिका जी आहे ती एवढ्या वर्षापासून जी भूमिका आहे, आज आपल्याला माहिती आहे की सीमा आंदोलन जे आहे त्या जेव्हा बेळगावला आंदोलन झालं, सगळ्या गोष्टीमध्ये शिंदेसाहेब त्या ठिकाणी जेलमध्ये स्वतः होते, तर त्याची तीव्रता काय ही शिंदेसाहेबांना माहिती आहे। आणि त्याच्यामध्ये आमचेही नेते जे आहेत ते स्थानिक नेते त्यामध्ये सहभागी झालेले, आणि त्याच्यामध्ये जो आहे तो योग्य तो निर्णय जो आहे हा सरकारच्या माध्यमाने घेतला जाईल। दादा, नाशिकमध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत, जोडले जात आहेत, मात्र कुठेतरी शिवसेना जी आहे त्यांच्यातनं लोक तुमच्याकडे येत आहेत, ते डॅमेज कंट्रोल करण्यात कुठेतरी यशस्वी ठरतात, अजून सुद्धा डोळे पडले जात नाही। काय जर 4 दिवाळामध्ये बसलो, आपण घरामध्ये बसलो आणि लोकांच्या काय भावना आहेत ग्राउंड लेवलवरती जर उतरलो नाही आपण, तर त्या भावना कधी कळत नसतात। त्याच्यासाठी लोकांमध्ये उतरून ग्राउंड लेवलला, ग्राउंड झिरोला काम करावं लागतं नेतृत्वाला। तेव्हा ज्या काय भावना आहेत, लोकांच्या भावना काय आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, आणि कार्यकर्त्याला हे जपावं लागतं। हे कार्यकर्त्याला जर जपलं तरच तो कार्यकर्ता आपल्याबरोबर राहतो। अरे मला वाटत नाही की इतक्या वर्षामध्ये भरपूर सत्तांतर झाली, पण हे जे सत्तांतर झालं हे ऐतिहासिक सत्तांतर झालंय। याच्यामध्ये जे आहे हा खूप 50 आमदार, 13 खासदार, आणि 13वे जे खासदार आले ते तर एकदम म्हणजे फाउंडर मेंबर आले।
तर ह्याच्यानंतर तरी आत्मपरीक्षण जे आहे ते केलं पाहिजे की आपल्याकडून हे जे लोक जी आहेत ही का चालली आहेत, आपण कुठे चुकतोय. जर आपण मानायलाच तयार नाही की आमची काही चुकी झालेली आहे करून, तर ते डोळे कोणी जरी उघडले तरी ते डोळे उघडणार नाही. उद्धव ठाकरे दादा एक मिनिट आत्मपरीक्षण केलं तर उद्धव ठाकरे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिली. पण आपण सध्या पाहतो आहोत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडनं जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारच्या विरोधात केली जाते, अब्दुल सत्तारांच्या विरोधात केली जाते. आणि यावेळेला उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे हे सगळेच विधान भवनाच्या या पायऱ्यांवर उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडनं सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतायत, आपण थेट जाऊयात. गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद आहे आणि हा सीमा प्रश्न जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्ष प्रलंबित आहे. एखादा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यानंतर साहजिकच आहे दोन्ही राज्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे. जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटकाकडनं मात्र काही दिसत नाहीये. आणि जर कमी चुकत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, बेळगावचं नामांतर केलं. एवढंच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवरही भाषिक अत्याचार सुरू आहे. आणि म्हणून मी आज सभागृहात जे काय माझं मत मांडलं ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी माननीय सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत. त्या दोन गोष्टी म्हणजे एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे. त्या पेन ड्राईव्हमध्ये साधारणतः 70च्या दशकात शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली, केस फॉर जस्टिस. आणि ही फिल्म, त्या फिल्ममध्ये साधारणतः 18व्या शतकातले सुद्धा पुरावे आहेत की किती मराठी भाषा तिथे किती वर्षापासून वापरली जाते. त्यावेळेला हे सगळे पुरावे जर का आपण पाहिले तर मराठी शाळा, मराठी नाटकांची थिएटर, मराठीमधला होणारा कारभार, ह्या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. ही फिल्म दिल्यानंतर आणखीन एक मी पुस्तक दिलेलं आहे, महाजन रिपोर्ट अनकवर्ड. हा जो महाजन अहवाल त्यावेळेला सादर केला गेला होता, जो आपण स्वीकारला नाही, त्याची चिरफाड करणारं पुस्तक त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं. त्या पुस्तकाची कॉपी आता तशी मिळत नाहीये कुठे, पण ती एक कॉपी मला मिळाली, ती झेरॉक्स कॉपी मी दिलेली आहे. माझं मत स्पष्ट आहे, माझं मत ठाम आहे आणि मला वाटतं माननीय अजितदादा पण इकडे आहेत, सगळेच इकडे आहेत. जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत हा विवादास्पद कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, की जेणेकरून केंद्राची एक मध्यस्थी तिकडे मानो न मानो ही अशी परिस्थिती आहे, पण केंद्राची तिकडे एक काहीतरी हुकमत राहील आणि कर्नाटक ज्या पद्धतीने भाषिक अत्याचार होतोय तो भाषिक अत्याचार ताबडतोबीने थांबवला जाईल. मुख्यमंत्री नाही, मी हेच सांगितलेलं आहे की आज का उद्या ठराव आणायचं म्हणतायत, पण तो ठराव आजपर्यंत किती ठराव झाले. आता सुद्धा प्रत्येक वेळेला आपण पाहिलं असाल की कधीही महाराष्ट्रामध्ये कानडी भाषिकांवरती मराठी भाषेचा अत्याचार झालेला नाही, पण कर्नाटक म्हणजे बेळगाव आणि तो जो काही निपाणी वगैरे परिसर आहे त्या भागामध्ये मात्र मराठी माणसांवरती कानडी भाषेचा अत्याचार झालेला आहे. कारण तिथले आता मी असं ऐकलं 20 बिलं असतील, आणखीन काही असतील, हे सगळे कानडी भाषेतून सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन माहिती घ्या किंवा कदाचित तुमच्या चॅनलचे प्रतिनिधी तिकडे असतील त्यांच्याकडनं माहिती मिळवा जी आम्हाला उपयोगी पडेल, की तिथे सगळे व्यवहार जे कर्नाटिक किंवा कानडी भाषेत होतात तिथल्या मराठी भाषिकांना ती भाषा येतच नाही आणि मग त्यांना त्याच्यावरती अंगठे उमटवावे लागतात. त्याच्यामुळे काही 1-2 पिढ्यांना तिथल्या अंगठे बहादर म्हटलं जसं असं मी ऐकलंय. तुमच्या प्रतिनिधींकडनं माहिती मिळाली तर ती इथल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळेल.
आणि त्यासाठी नुसतं आम्ही याचा निषेध करतो आहोत. या निषेधाला काही किंमत कर्नाटक सरकार देत नाही. ज्या आक्रमकपणाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आणि त्यांनी विधानसभेत त्याचा ठराव केला असं मी ऐकलं की 1 इंच सुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही. आम्हाला कर्नाटकाची 1 इंच सुद्धा जागा नको. आमच्या हक्काची जी जागा आहे तीच आम्ही मागतो. त्या व्यतिरिक्त कर्नाटकाची जागा नकोय. पण ज्या आक्रमकतेने ते ठराव मांडतायत, एक एक पाऊल पुढे जात आहेत, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याची दखलंदाज घ्यायला पाहिजे आणि कर्नाटक सरकारला रोखलं पाहिजे. ते पुढे जात आहेत आणि आम्ही नुसते निषेध करून थांबणार असू तर या पुसक्या ठरावाला काय अर्थ राहणार नाही. म्हणून मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लागत नाही तोपर्यंत हा जो आमचा सीमा भाग आहे, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तो ताबडतोबीने केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेल्या आहेत, फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे, पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाट्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. तुम्ही लाट्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा, असा त्याचा अर्थ होत नाहीये. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबीने हा जो विवादास्पद सगळा भाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. होय, म्हणूनच म्हणतोय की जोपर्यंत केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत ह्या विषयाला काही उत्तर निघणार नाही. काय आता हे सरकारच अस्तित्वात आले. काल परवाकडे भाजपचेच एक नेते सुब्रमण्यम स्वामी बोलले की हे अनैतिक सरकार आहे. आता सरकार अनैतिक म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं नैतिकता काय अपेक्षित धरावी. पैसे घेऊन स्टॉल लावण्यात आले. नाही, आता याच्यावरती काय बोलायचं तरी काय बाकी राहिलेलं आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावरती सोडलेले आहे, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मी मागे सुद्धा बोललो की मुख्यमंत्री हे हिंदुत्व मानणारे आहेत आणि म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं की आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊ द्या म्हणून नवस करतोय, म्हणून त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहे. त्याच्यात महाराष्ट्राचं भलं कुठे. आज सुद्धा ते दिल्लीला गेलेत, ठीक आहे, त्याचं कारण काही असेल, एक मंत्री महोदयाने त्याचं उत्तर दिलं, त्याच्याबद्दल आदर आहे. पण एवढ्या दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमा प्रश्नाचा मुद्दा कुठे आणि महाराष्ट्राचा हे कुठे आला. जो आता तुम्ही सांगितलं कृषी मंत्र्यांचा विषय आहे, तो शेतकरी, अतिवृष्टग्रस्त शेतकरी कुठे पंचनामे झालेत, कुठे मदत दिली गेली, याबद्दल कोण काय बोलतंय. दिवसातून 6 वेळा सभा तहकूब होती आहे. महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आहेत ते अजून तरी पटलावर आले किंवा ते पण घेण्यात आलेले नाही. महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत. प्रत्येक वेळेला काढल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की विरोधी पक्षातल्या सदस्यांना बोलूच दिलं जात नाही. पण सीमा हो, ते तर प्रश्न आम्ही नेहमीच उचलतो. स्वामींनी जे बोललेलं आहे ते त्यांना त्यांच्या घरचा आहेर मिळालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वामी ही व्यक्ती ही खूप जुन्या काळापासून आपल्या देशाच्या राजकारणाशी संबंधित आहेत आणि त्यांचं मत सुद्धा त्यांच्या पक्षातल्यानी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कोणी घालवले वाया? नाही, कोणी वाया घालवले? वाया कोणी घालवले ह्याचा जबाब ज्यांनी वाया घालवले त्यांना विचारा. कर्नाटक प्रश्नी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा भाजप वापर करते असं वाटतं. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी टीका केलेली आहे. यासोबतच सीमावादाचा मुद्दा हा तातडीनं निकाली काढण्याची गरज आहे. मात्र तोपर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश जाहीर केला जावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेला केलेली आहे.
आणि आपण पाहतो पुन्हा एकदा ही विरोधकांकडनं घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या सोबत विरोधी पक्षातले जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते आपल्याला दिसतायत। संजय राऊत, अनिल परब, रवींद्र वायकर देखील आपल्या दृश्यांमध्ये दिसतायत। छगन भुजबळ आहेत, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, राजन साळवी, अजय चौधरी, सुनील शिंदे, एकनाथ खडसे हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक जे आमदार आहेत, विधानसभेतले, विधान परिषदेतले सुद्धा, ते यावेळेला विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेमध्ये करण्यात आलेली होती। विरोधकांनी सभागृहाबाहेर येत विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्याचबद्दलची घोषणाबाजी पुन्हा एकदा सुरू केलेली होती। आता दरम्यान उद्धव ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते देखील आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर, ज्या ठिकाणी विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होती त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी देखील यावेळेला घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे। सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत। दुसरीकडे सीमावादाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं आहे। विधानसभेचं कामकाज खरं तर आजचं हे स्थगित झालेलं आहे। उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आज सीमा प्रश्नासंदर्भातला जो ठराव आहे कर्नाटकच्या विरोधातला तो मांडला जाण्याची शक्यता कमीच दिसतेय। या अनुषंगाने विरोधक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसतायत। या व्यतिरिक्त अब्दुल सत्तार यांच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली होती। आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील माध्यमांशी बोलतायत। अंतर्गत विधान परिषदेमध्ये आज सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून जो प्रस्ताव ठेवला होता, एक कोर्टाने 22 डिसेंबरला नागपूर बेंचच्या, हायकोर्टाच्या नागपूर बेंचने जी ऑर्डर दिली त्यानुसार वाशिम येथील जवळपास 37.19 एकर गायरान जमीन माननीय न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना अब्दुल सत्तार या मंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी अनधिकृतरित्या हा गायरानाची जमीन 37 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला। हा अतिशय मोठा निर्णय, चुकीचा निर्णय घेतलेला असताना या संदर्भात 50,000 रुपये जमा करण्याचे निर्देश सुद्धा कोर्टाने दिलेले आहे। आणि एक प्रकारे अब्दुल सत्तार यांचा एक अशा प्रकारे ही सवय, कारण एक प्रकरण असं संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात चालू आहे, एक प्रकरण रत्नागिरीचं असंच आहे, एक प्रकरण संभाजीनगर मार्केट कमिटीचं सुद्धा चालू आहे। आणि अशा पद्धतीने एक हॅबिच्युअल म्हणून अब्दुल सत्तार यांनी अशा पद्धतीनं भूखंडाचं श्रीखंड गायरानाचं प्रकरण मला वाटतं अनधिकृतरित्या स्वतः वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि याविषयी परिषदेमध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी आवाज उठवून 289च्या सूचनेच्या अंतर्गत राजीनाम्याची मागणी केलेली आहे। एक प्रकारे गायरान हे असं एक प्रकारे देता येत नसतं, परंतु सरकार अशा मंत्र्यांना पाठीशी घालतं की काय, आपण अशा मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे। राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। त्याचप्रमाणे एक सिल्लोड येथे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम सत्तारांचा व्यक्तिगत कार्यक्रम असताना या कार्यक्रमाला 15 कोटी रुपये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जमा करण्यासाठी एक प्लॅटिनम कुपन, गोल्ड कुपन,
सिल्वर कुपन 25,000पासून 5,000 रुपयाचे कुपन अधिकाऱ्यांना दिले गेले, खत विक्रेत्यांना दिले गेले, बी बियाणे विक्रेत्यांना दिले गेले आणि यांना कंपल्सरी अशा पद्धतीनं या उत्सवासाठी निधी जमा करण्याचं सुचवलेलं आहे. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आतापर्यंत 5 कोटी रुपयाचे जमा झालेले आहे आणि अन्य 10 कोटी रुपये लवकरात लवकर जमा करावा यासाठी कृषी मंत्र्याकडून अधिकाऱ्यावर आणि खत विक्रेत्यांवर दबाव सुद्धा आणला जातो. त्याचा सुद्धा निषेध आम्ही केलेला आहे. आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दानवे यांनी 289 खाली तत्कालीन राज्यमंत्री महसूल व आताचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज सभागृहाचं कामकाज पूर्णपणे बाजूला करून चर्चा घ्यावी अशा प्रकारचं निवेदन मांडलं होतं. आपणास माहिती आहे की 22 तारखेला नागपूर बेंचने, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचने एक आदेश दिला आणि ज्यामध्ये 37.9 एकर जमीन जी अब्दुल सत्तार यांनी 17/6/22 म्हणजे ज्या वेळेला सत्तांतर बदल होत होता अशा वेळेला शेवटचा हात मारणं ज्याला म्हणतात तो शेवटचा हात मारून घेतलेला आहे. आणि या जी त्यांनी ऑर्डर दिली त्याच्यामध्ये गायरान जमीन त्यांनी ज्या व्यक्तीला अलॉट केली, आपणास माहिती आहे त्याला विरोध जिल्हा न्यायाधीशाने केला होता. वाशिम जिल्हा न्यायाधीशाने त्याचं अपील नाकारलं होतं. वाशिम जिल्हा न्यायालयामधनं रिजेक्ट झालेलं प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये कलेक्टरने बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी नेगेटिव्ह रिपोर्ट दिला आणि अशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करू शकत नाही अशा प्रकारचे रिमार्क्स दिले, तरी देखील अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारचं जमिनीचं वाटप केलेलं आहे. न्यायालयात प्रकरण चालू असताना अशा प्रकारचं करता येत नाही. गायरान जमिनी किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिसच्या जमिनी या कोणालाही देता येत नाही. अशा प्रकारचं हायकोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचं अशा प्रकारच्या हजारो जजमेंट्स आहेत आणि अशा प्रकारे कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करणं आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार करून अशा प्रकारे जमिनीचं वाटप करणं हा अक्षम्य गुन्हा आहे आणि म्हणून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आज आम्ही विरोधी पक्षातर्फे सभागृहात केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी जे पैशाचं कलेक्शन होते त्याच्याबद्दलचे पुरावे सभागृहात आज सादर केले गेलेले आहेत. त्याच्या काही ऑडिओ क्लिप्स आहेत त्या देखील सभागृहात आज सादर केलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थी हे सगळे पुरावे अगदी उघडपणे आहे. याच्यात सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अत्यंत आक्रमकपणे आता घोषणाबाजी करत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. काही वेळापूर्वीच अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी देखील या सगळ्या प्रकरणात माध्यमांसमोर येऊन आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कशा प्रकारे या गायरान जमिनीच्या अनुषंगानं मंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्णय घेतले त्याबद्दल अनिल परब यांनी आरोप केलेले आहेत. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील या अनुषंगानं काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे त्याबद्दल देखील त्यांनी आरोप केलेले आहेत. महाविकास आघाडीतर्फे आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात असल्याचं आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर देखील विरोधकांच्या टीकेचा रोख दिसतोय. आपण या सगळ्या घडामोडींवर